थांबला गडी जीव त्याच्या आईला वायफाय त्याच्या आईला हे लोखंडा संगे खेळायचं म्हणलं का नाही. आहा, आहा. हम्म. आहा. तुझं नाव शक्ती आहे तसं माझ्यात बी शक्ती आहे की. हम्म. आह, आहा. कसं मोकळं वाटायला लागलं. आहा. हम्म. पण घरचं बघावं लागेल आता. सण सुद्धा आलाय, दिवाळी आली. यादी काढ म्हणून सांगितले, मग काय यादी केलंय बघावं लागेल आता. जरा बाजार हाटाचं बघितलं पाहिजे की. हो बघतोच काय मिळत केलाय ते. बर हा. बर सुंदर 500 हाका मारल्या तरी काय दोन भांड्यात काय देऊन निघा ना वयवर. आईकडे आपली जेड सिक्युरिटी एवढी घास नाही कोणाचा घरात शिरायचा. एका मिनिटात कार्यक्रमच लागणार. ओके सुंदर गावात दादा येड्याच बाजार 500 हाका झाले की. काय राहिलं तर नसलं. काय राहिले काय काय राहिले 500 हाका अवघड मारले ते. फोन नाही काय काय कोण नाही पैसे इथं इथले लिस्ट ते फोन चालू असते ते आहे. काय काय अवघड आहे. रानात लिस्ट माणूस करायची पडते तुम्ही. सकाळपासून लिस्ट बनवायची. लिस्ट बनवली पाण्याने जीव पार कसावी झाला इथं. सगळं नका त्या ढोसाईशिवाय येणंच नाही पाणी आणा ना. पाणी आले पाणी देत राहिले लिस्ट काढायची जणू काय दिवाळी निघून गेली कुठे. कुठाना सगळा मुठभर जाळं आणि रातभर गाणी. अहो पण आता दिवाळी आली मी तर म्हणलं दिवाळीला काय काय शॉपिंग करायची बघा तर काय. डोसा म्हणलं मला वाटलं डोसा वगैरे तयार केलाय का काय. आता तुम्ही सांगितलं पाणी असतं डोसा ना. 12 महिना अठरा काळ. काय करावं बाई. लिस्ट कधी जायचं दिवाळीची शॉपिंग करायला. 2 मिनिटात सगळा कार्यक्रम लावून सगळा सामान आणू. पाणी टोळी पण सुका बघा नाही. तर काय काय लिहिलंय ती तर बघा की आधी शॉपिंगला जायचं. पाणी पिऊ पाण्यात वाईट येऊन प्या सर्वपित्री आमच्या जन्म आहे काय. होय तर काय. तुझं माझं पटन आणि तुझ्याशिवाय कटन असलं झालंय. हा आधी बघा. आता कसं जरा बरं वाटायला लागलं. बघावं लवकर काढली बघा. का यादी. तुम्ही वाचा. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. हा बघा इथनं सुरुवात. अजून लिहायचं राहिलंय थोडस. बाजारात यादी आहे काही. हा फेअर अँड लवलीची एक बॉक्स. हा लिपस्टिक. हा पॅराशूटच्या 75 बाटल्या. हा डोक्याला लावाय तुमच्या. मी नाही लावत. कॉन्स्टेबल 70. मग काय मोती साबण 75. लागणार ना दिवाळीला. वाचा वाचा. काय येड्याचा बाजार झालाय. ही सगळं घेऊन काय कुठं फॅशन शो जायचं. बॉक्स पण लिहिलाय ना मी. नेलं की खाली सगळं फॅशन शोचं सामान दिसतंय. झालं का राहिलं ह्याच्यात काय. झालं तुम्ही आला की अजून लिहायचं होतं पण तुम्ही आला की. लिहायचं होतं की चांगली 4-5 दुकान आलं की गोळा करून. होय हा त्याशिवाय असं रूपवती गुणवती छान किती बायको माझी प्यारी किती. वा 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 सुंदर सुंदर. मी हाका मारल्यामुळे ही सुंदरची यादी आहे काय सगळी. तसं नाही सुंदर तसं नाही. दिसायसाठीची. सज धज के मैं सदा बन ठन के बाण चलाऊंगी नैनन से. गालीन लोटांगानं वंदेन चरण डोळ्यानं पाण्यानं रूप तुझे प्रेमे लिंगण अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा तुम्ही व माताची पिता. गुळ डाळ साखर तसली यादी करा. आपलं पिठलं भाकरी कालवून खाऊ संसूत चांगला करू. ते फॅशन शोला नाही जाय सगळं सामान घेऊन. 3 वेळा गावात कोणी मिटिंग आहे म्हणून आलेच मिटिंग करून मी. ते डाळा गोळाची यादी काढा जरा. येडापणा बाद झाला. जावा. काय करायचं म्हणायला नुसता जगाचा पोशिंदा शेतकरी. कुणाचं लक्ष आहे या शेतकऱ्याकडे. हो दिवाळी आली 4 दिवसावर दिवाळी आली. नुसतं वसाड वाटतंय. कुणाच्या घरी बाजार आला असेल, कुणाची दिवाळी झाली असेल. आमचं काय शेतकऱ्याचं. हो एकतर कसा तरी पैसा जमवून शेती केली, त्यात पिकावलं आणि ह्या पावसानं सगळं धुळीला मिळावलं.
डोळ्यातलं पाणी कमी येतंय म्हणून बघावं तर रानात सगळं पाणीच पाणी पाणीच पाणी, सगळी नासाळी झाली. जीव तिष्ठून गेलाय, अगदी तिष्ठून तिष्ठून गेला जीव. काय करावं सुचना. बेकार दिवस आलं, कुणाला तोंड दाखवाय जागा राहिली नाही. हो, पोरं म्हणते ती बाजार आणा कपडे आणा. करू काय मी, करू काय, कसं सांगू त्यांना की इतकं नुकसान झालंय, भयान नुकसान झालं. काय सुद्धा रानात राहिलं नाही. होतं नव्हतं ती पावसात सगळं वाहून गेलं. हो, पण नव्यानं परत उभा राहू, पण राहायचं कसं. अक्षरशः रडकुंडीला आलाय जीव. काय सुद्धा कळना, खालतं वरतं सुचनाय. काय काय रानाची अवस्था झाली, काय माझी अवस्था झाली, माझीच काय, तमाम शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली. काय नाही, यंदा दिवाळी नसली तरी चालेल, पण नाही म्हणून तरी करायचं काय. हो, घरी गेलं की बायको म्हणते सामान आणा थोडंफार तरी. पोरं म्हणते ती बाबा बाबा मला पिस्तूल आणा, मला टिकली आणा, मला ॲटम बॉम्ब आणा. कुठनं आणायचं, असा हंबरडा माझ्या हृदयामध्ये फुटतोय. काय करून काय नाही म्हणून घरी सुद्धा जावं वाटत नाही. बसायचं आपलं असंच एका साईडला विचार करत. हो, जसं घडल तसं घडल, असू द्या, आलेल्या दिसाला पाड द्यायची. आणि माझ्या सारा शेतकरी मीच काय, पण माझ्यासारखा शेतकरी सारखा अशीच आल्या दिवसाला पाड दिवस जगतोय, आल्या दिवसाला पाड देऊन जगतोय. आपण बी जगायचं, बघू कसं घडल तसं घडल. कशाचा विचार करत बसले गोरखनाना. ए गोरखनाना, गोरखनाना, आ, लागा लागा. काय विचार करत बसलाय, काय करतोय नेमका. शिरपत नाना काय विचार करतोय विचार या इसकाटलेल्या जिंदगीचा. काय झालंय, काय झालंय याच्याकडे बघून अक्षरशः डोळ्यात पाणी येतंय. माझी पण तीच परिस्थिती आहे लगा. काय सांगायचंय तुला. पोरगा पैसे मागतोय, कॉलेजची फी भरायची राहिली, घरी दिवाळीचा बाजार करायचा आहे, दुकानदार पैशाला 4 हेलपाटे झाले. तू सांग मला, मी सांगतो तुला, लय बेकार परिस्थिती झाली बघ. कुठं बसतोय, काय उठतोय, काय खातोय, काय पितोय, कशाचं भान राहणार. फक्त डोक्यामध्ये एकच विचार आहे, जगायचं कसं. जाऊ दे, कसं तरी उभा राहिलो तू मागच्या कर्जात मला का. येणारा दिवस जातच असतो. तुझं काय माझं काय सगळ्याचं सारखंच आहे. आणि हीच चिंता करत बसून पुढचं काय करायचं ही बघितलं पाहिजे ना. सगळं बरोबर आहे, सगळं पटतंय मनाला, पण करताना लय अडचण येते या. कसं जगू. जाऊ दे, काय टेन्शन घ्यायचं नाही. काय करू शिरपत नाना, अक्षरशः जीव धडा धडा रड वाटतंय. अरे जाऊ दे, रडायचं नसते. 2 एकर मका पाण्यात गेली, अशी परिस्थिती झाली. पोरगा कॉलेजला पैसे मागतोय, फी भरायची. ही 2 एकर शेजाऱ्याची मका काढायला घेतले, 5,000 रुपये एकरानं. काल कणस मोडून झाले, आज सगळं मकवान काढून पेंड्या बांधायच्या त्या. आणि हे असं काम केल्याशिवाय आपल्याला दुसरा काय पर्याय आहे. असं चिंता करत बसून काय करायचं. अरे पण आपण कष्टाला कुठं नाही म्हणलोय. घाम गळूस तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत रानात राबतोय. अरे शेतकऱ्याच्या मागे कामच असतं, काम केलं तरच सगळं आहे ना. हाय पण हे आता पावसानं किती धिंगाणा घातला, किती नुकसान झालं. त्याला नाही इलाज आहे, काय करतो. सगळ्या धरलं होतं ह्याच्यावर 4 महाराष्ट्राचं पैसे झालंय. येतील, त्याच्यावर 4 पैसे येतील, काहीतरी जाऊ मार्ग दे, लागतील. जाऊ दे, काय हा? तू चिंता करायची नाही. काम करायचं. शेतकऱ्याच्या समोर कामाशिवाय दुसरा पर्याय नाही. जाऊ दे, रड नको. होईल काहीतरी. येतेले दिवस आलेले दिवस जातात, राहत नाही हीच. शिरपत नाना, रानात साचलेलं पाणी हटून गेलं, पण डोळ्यातलं पाणी काय हटायचं नाव काढेना. लय बेकार वाटतंय, लय म्हणजे लय बेकार वाटतंय. अरे जाऊ दे गोरखनाना, असं खचून जायचं नाही. काय बी पर्याय काढू ह्याच्यावर. चल, आलेला दिवस काय राहत नाही, ते जातेच कधीतरी. लागा काय तुझं ध्यान कुठं आहे लागा. जोड लागा 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 थांबा थांबा.
इकडे इकडे इकडे. राम राम पाटील. राम राम. राम राम. आज काय गपचिप काय दिवाळी मागताय काय? काय लय अडचणीत आहे राव आम्ही. मला का राम राम नाही काय नाही नेहमी बोलणार ए पाटील मी जाऊ का? मला काय व्हायचं? ए जाण फोन कर बांगल्यावर गाडी मागवून दे. बर बर चालतंय. एवढं जरा आहे ते सावकाश जा. हो. गाडी खाली. इतकी बारीक तोंड करून मी असताना या या बस जरा बस. काय सांगायचं तुम्हाला. अडचणीत आहे काय पाटील. बी असू दे की पाटील म्हणल्यावर अडचण मिटणार की. मिटवलीच पाहिजे. मिटणारच जण पाटलाकडे आला म्हणजे विषय संपला की. असल्यावर तुम्ही चाललाय गपचिप लागा. अहो, पाटील न सांगण्यासारख्या अडचणी आहेत त्या. अरे काय बी असू द्या माझ्यापाशी आला म्हणजे विषय मिटणार. बसा काय बी असले तरी. हो का नाही? पाटील आता पहिलं झालं गेलं सोडून द्या राव. आम्ही मरणाच्या अडचणीत आहे. काय सांगायचं तुम्हाला. कसली बी अडचण असू द्या आणि काय बी असू द्या पण आज न राम राम घालता तुम्ही चाललाय माझ्या जवळनं. अहो, काय टकोऱ्याचं या पण संपना तर काय करायचं. सगळ्या अडचणीच पुरायच्या. काय पद्धत आहे? लय टेन्शन लय टेन्शन. अरे आला दिवस मावळला असतो. विजा कडाडणं पाऊस येणं वारा येणं हे काय बारमाही नसतं. तुमचं बरोबर काही आहे. दिवसानं बदलतात. सकाळी छान वाटतंय दुपारी नको वाटतंय संध्याकाळी परत छान वाटतंय. आपण तीन चालूच प्रहर आहे त्या करायचं दिवसाचं. का? होय. काय करायचं मी तेच चालूच काय म्हणतोय. करायचं? बरं अडचण काय आहे तुमची नेमकी? दिवाळीचा बाजार नाही आम्हाला. पाटील तुम्हाला राव कसं सांगू आता. तुम्ही बघितलं काय अवस्था झाली. काय तुम्हाला माहिती आहे कर्ज काढून रानात पीक केलं धान्य केले पाऊस आला बाधा 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 पाऊस आला सगळं वाहून निसर्गानं साथ गेलं, दिली नाही नुकसान सगळ्याचं झालं. नुकसान झालंय घर सगळ्याचं पडलं सामान वाहून गेलं. काय सांगू एक तर आहे का? आमच्याकडे बघा काहीतरी. तुमचं काय अडचण काय आहे आता? तुमची मध्ये मका चांगली आली मला होतं भेट झाली ती आपली काय बाजारात. केवढा मरणाचा पाऊस. सगळं गुडघे इतकं पाणी मकत. मग काय हाती लागलं का काहीच नाही? काय नाही आता दिलाय फॉर्म भरून. आता कवा आम्हाला मदत मिळायची काय तुम्ही जरा भाग घ्या त्यात. नाही ना बाकी वगैरे काय पण माझ्या जीवाला लागलं तुम्ही माझ्या जवळनं राम राम करता खाली बघून चाललाय. जीव लांबनं जायचा. माझ्यापाशी येणारी माणसं जवळनं गेल्यावर माझ्या जीवाला लागलं ना. अहो जीव जायचा आणि पंचनामा व्हायचा. काय करायचं आता उपाशी आहे. उद्या तूप साखर मिळून काय करायचं? सगळे विषय मिटले सगळे विषय मार्गी लागतात. अजिबात टेन्शन घेऊ नका ताणतणाव घेऊ नका. आम्ही आपलं म्हणलं पाटलाची दिवाळी चालल्या सर कशाला उगत त्यांना आपलं दुःख सांगत झाली तर बसायचं. सगळ्या गावाची दिवाळी होणार. ही एकट्या पाटलाची दिवाळी होणार नाही. हे उत्तमराव पाटील नुसता नावाचा पाटील नाही. हे गोरगरिबांचा पाटील आहे. तुला म्हणलं होतं ना गोरखराव हा पाटलाकडे गेल्याशिवाय आपला प्रश्न मिटणार नाही. हे सगळ्यांनी बदनाम केलंय पण हे चाळातला पाटील नाही टाळातला पाटील आहे. नीट ध्यानात ठेवायचं. ना शिरपतला म्हणलं होतं पाटील आपल्याला काहीतरी करेल. 100% तुमचा दोघाचा विषय मार्गी लागणार. कसली अडचण येणार नाही. झाली तर अख्ख्या गावाची दिवाळी होणार. एकट्या पाटलाची दिवाळी होणार नाही. हे शब्द आहे तुम्हाला माझा. पाटील लय सोन्यावनं पिवळं झालं. एक नंबर राव देवासारखं धावून आला. आमच्या काळजाला माहिती आहे आम्ही काय आहे ती. 100% सगळ्याची दिवाळी आणि होणार. आमचीच नाही लय जण आपल्या गावात अशी आहे ती पाटील. त्यांच्यासाठी करा काहीतरी. गावासाठी कोणाची अडचण मदत असू द्या, मिळवून आणा. कोणाची अडचण आहे कोणाचं काय झालंय काय ते सगळं चालू आहे. माझं लक्ष आहे सगळं. मिटिंगा चालू आहे त्या. ठीक आहे नाही. परत पीक पाणी लावायचं चालू आहे. परवाच वाडी वस्तीवरनं मी फिरून आलोय. अहो नीट पंचनामा सुद्धा झाला नाही अजून. काय झालं ते काय राहिलं ते कालच पुढे meeting लक्ष झाली. घालून बघा. सगळं हा, चालू आहे काय व्यवस्थित. नाही. काही अडचण नाही काय नाही. परिस्थिती वाईट झालेली आहे. एकदम सगळं व्यवस्थित मिटेल. बघा आता फक्त तुम्ही असं चेहरा टाकू नका आणि खाली घेऊ नका. तुम्ही असल्यावर आम्हाला नाही काळजी कशाची. हा. प्रत्येक गोष्टीला जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर आहे. प्रश्न आहे उत्तर आहे. तुम्ही बोलला म्हणून धीर आला थोडासा. 100% काम होणार. सकाळपासून आम्ही पाणी सुद्धा पिलो नाही. एवढं टेन्शन मध्ये आहे की कसं पाणी करायचं व्यवस्था काय करायला करायचं. सगळी व्यवस्था करायला हो. लावतो. छानपैकी सगळं मस्तपैकी नियोजन लावतो. टेन्शन घेऊ नका ताणतणाव काय घेऊ नका. आधार दिला बरं वाटलं वाय जरा. पाटील तुम्ही बोलला मन मन भरून आलं. सकाळपासून अक्षरशः पोट अन्नाचा कण नाही एक. कारण ही दिवाळी कशी करायची घरची काय म्हणतील इतकं टेन्शन आम्ही आपलं गप निघालो होतो दोघं. पण तुम्ही बोलला अरे, पाटील तू घरचाच आहे माझं- हे घरचाच आहे मन आपलं गाव भरून माझं आहे. रडू मन नका. भरून आलं. आता आपण पाटलाला भेटलो ना दिवस जातात. सगळं आपलं प्रश्न सोडवणार आहे तर तुम्ही काळजी करू तुम्ही नका. माझ्या डोळ्यात पाणी आणलं अक्षरशः. आज अख्ख्या गावासाठी मी तर पडणारा माणूस आहे. प्रत्येक घरात चूल पेटणार आणि प्रत्येक घरात दिवाळी होणार आहे. आम्हाला सुद्धा वाटलं पाटील तुम्ही खर्च पण खरंच तुम्ही पटला शोभलाचं काम अडचण केलं असू द्या. पाटील.
फोन करतो त्या गांधीला, पाटलाला शुभ बाजार नसतं. घेऊन जावा तिथनं दिवाळीचा. आणि ज्याला अडचण आहे त्याला सांगा, पाटलाने सांगितलंय तिथनं बाजार घेऊन जावा म्हणून. पाटील लय उपकार होते प्रत्येकाचे बघा सण पेटले तुमचे. पाहिजे आणि प्रत्येक घरात दिवाळी झाली पाहिजे. जोपर्यंत हे उत्तमराव पाटील आहे तोपर्यंत प्रत्येक घरात दिवाळी होणार. अरे भिवू नका गोरखनाना, मी असताना. अरे उत्तमराव पाटील अजून जिवंत आहे, प्रत्येक घरात दिवाळी होणार. गोरखनाना टेन्शन घ्यायचं नाही. आज पाटलाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे अख्ख्या गावाच्या डोळ्यात पाणी आहे. पाटील, एक नंबर दिवाळी करणार. 10 पिढ्याची पाटील काय बटा लावणार नाही त्याला. अजिबात अडचण नाही. सगळं बाजार बिजार घरपोच होईल. अजिबात टेन्शन घेऊ नका. चला मी तुमच्या पाठीशी आहे. 100% व्यवस्थित होणार सगळं. नमस्कार रसिक मायबाप हो. व्हीएन फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आणि हा भाग आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.